धन्यवाद सर. मंचावर उपस्थित मान्यवर आणि खाली बसलेले मान्यवर आणि माझे शेतकरी बंधू भगिनींनो, आज औषधी वनस्पतीचा जो हे चालू आहे, यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम शेतकऱ्यांना जो येतो आहे की औषधी वनस्पती कोणती लावावी शेतात की ज्याने आपल्याला उत्पन्न मिळू शकतं आणि त्याचं मार्केट कुठे करावं. तर मी माझ्या प्रेझेंटेशनमधून तोच एक प्रयत्न करतो आहे की आपण शेतकऱ्यांना कसं मार्केट देता येईल याचं औषधी वनस्पतीचं. मगाशी यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही औषधी वनस्पतीचं जेव्हा शेती चालू केली, थोडं बॅकग्राऊंड देतो मी माझं, की 1996-97 साली माझी बहीण वृंदा काटे ती एका संस्थेमध्ये काम करायची औरंगाबादला, आणि तिथे तिने ते औषधी वनस्पतीचं जेव्हा काम चालू केलं तेव्हा तिच्या लक्षात आलं डॉक्टर बनताना की ज्या वनस्पती आपल्याला मिळत आहेत प्रॅक्टिस करताना तर त्या बरोबर मिळत नाही आणि त्यामुळे त्याचे रिझल्ट व्यवस्थित येत नाही. मग या औषधी वनस्पती जेव्हा आपल्याला बरोबर मिळत नाही आहे तर मग त्याच्यासाठी तिथे नर्सरी चालू केली आणि मग नंतर त्याचं हळूहळू कल्टिवेशन आम्ही चालू केलं नागपूरला आमची शेती होती. तर 96-97 साली आम्ही जेव्हा याची शेती चालू केली औषधी वनस्पतीची, तेव्हा इथं मगाशी जसं यांनी सांगितलं तेव्हा आम्हालाही सुरुवातीला तसाच प्रॉब्लेम गेला की औषधी वनस्पती शेती खूप जणं म्हणतात करा, पण मग त्याला मार्केट कुठे. तर सुरुवातीला आम्ही जेव्हा अश्वगंधा वगैरे लागवड केली आमच्या शेतात तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की मार्केटमध्ये त्याचा भाव 40 ते 50 रुपये किलो आहे, पण आपण जेव्हा जातो कंपन्यांकडे तेव्हा त्या कंपन्या आपल्याला 20 रुपये किलो पण भाव देत नाही आहे. मग त्याच्यावर थोडासा अभ्यास जेव्हा आम्ही केला या औषधी वनस्पतीचा की असं का होतं आहे की आपल्याला भाव का नाही मिळत आहे. तर कंपन्यांचे पण आपले वेगळे प्रॉब्लेम्स असतात की त्यांना माल रेग्युलर पाहिजे असतो. कोणताही माल जेव्हा त्याची निर्मिती करतात तेव्हा त्याचा पुरवठा बरोबर व्हायला पाहिजे. त्यामुळे ते एखाद्या शेतकऱ्याकडून आज माल घेतला आणि त्यांचा रेग्युलर पुरवठादार तोडला असं ते होत नाही. तर मग ते रेग्युलर माल आपण त्यांना देता यायला पाहिजे. तर ही जेव्हा आम्हाला अडचण लक्षात आली तेव्हा मग आम्ही थोडंसं ते वाढवलं आमचं क्षेत्र औषधी वनस्पतीचं, आणि मग हळूहळू शेतकऱ्यांनाही देणं चालू केलं. त्यांच्याकडून मग विकत घेत आम्ही हे ट्रेडिंग वगैरे चालू केलं औषधी वनस्पतीचं. तर आज अशी परिस्थिती आहे, तुम्हाला माहीत आहे की रामदेव बाबा वगैरे यांनी खूप मोठ्या प्रमाणात याची क्रांती केली आहे आणि सगळीकडे त्याचा प्रचार प्रसार औषधी वनस्पतीचा खूप वाढलेला आहे. तर आपण जसं मगाशी मी सांगितलं की कंपन्यांना पण असे रेग्युलर मार्केट पाहिजे, रेग्युलर सप्लायर पाहिजे असतात. त्यामुळे या औषधी वनस्पतींचे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे डायरेक्ट येत नाही. आणि सरांनी जसं सांगितलं की आपल्याला ग्रुप करून जर शेती केली औषधी वनस्पतीची तर त्याचा फायदा जास्त चांगला होणार आहे. तर मगाशी आपल्या तिकडे 3 नंबरमध्ये होतं, नंतर इथे त्यामुळे थोडंसं वेळ हे झालं. मी तुम्हाला या आयुर्वेदाच्या शेतीबद्दल आधी जे माझं PPT आणलं आहे त्याबद्दल थोडं सांगतो. या औषधी वनस्पती ज्या आहे याच्यात बरेचसे झाडं सांगितलेले आहे आपल्याला की 1100 प्रकारचे मेडिसिनल प्लांट्स चरकनी सांगितलेले आहे. तसेच सुश्रुताने सांगितलं जवळपास 1270 प्रकारचे झाडं वापरायला सांगितले आणि वाघबटात 1150 प्रकारचे. आणि या ज्या वनस्पती आहे या वेगवेगळ्या औषधीमध्ये उपयोगात आणतात. यापैकी काही वनस्पतींचे स्टेम वापरले जाते, काही वनस्पतींचे बार्क वापरले जातात, काही वनस्पतींचं लाकूड आहे, फुलं आहे, काही याचं पंचांग वापरलं जातं. तर त्याचा इथे चार्ट दिलेला आहे कोणत्या वनस्पती किती प्रमाणात वापरल्या जातात. आणि या प्रमाणात जे वापरल्या जातात त्यामुळे बऱ्याचशा वनस्पती ज्या आहे त्यांचे मुळं जे वापरले जातात त्या वनस्पती आता नष्ट होऊन राहिलेल्या आहे. काही वनस्पती 251 प्रकारच्या वनस्पती आहे ज्या या ट्री प्रकारातल्या वनस्पती आहे. 398 प्रकारच्या वनस्पती आहे ज्या हर्ब्स प्रकारातल्या आहे. 168 प्रकारच्या श्रब्स प्रकारातल्या म्हणजे झुडपी, आणि काही वेली पण असतात या वनस्पतींमध्ये. तर या सगळ्या वनस्पतींची आपण अशी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती कोणत्या कंपनीला काय लागतं त्या प्रमाणात पाहून त्याचा आपण लागवड करू शकतो. आता हे जे आपण औषधी वनस्पतीचं मार्केट नाही आहे असं जे म्हणतात बरेच जणं, तर आपल्याला इथे दिसून येईल की खूप मोठ्या प्रमाणात याचं मार्केट सध्या डेव्हलप झालेलं आहे औषधी वनस्पतीचं. म्हणजे नॉन टिंबर फॉरेस्ट प्रोड्यूस जवळपास 4500 करोड ॲन्युअली याचं मार्केट आहे आणि याच्यात जवळपास 12% आता दरवर्षी वाढ होऊन राहिली आहे.
आणि याच्यात जवळपास टोटल 8,000 प्रकारच्या मेडिसिनल प्लांट्स आहे जे या औषधी वापरल्या जातात. यातल्या 2,000 प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत त्या आपल्या एकट्या महाराष्ट्रात आहे या औषधी वनस्पतीपैकी. आणि यातल्या ज्या 170 वनस्पती आहे त्यातलं 100 कमर्शियल मोठ्या प्रमाणात वापर होऊन राहिलेला आहे. म्हणजे या 170 प्रकारच्या वनस्पतींपैकी जर आपण कोणत्या लावल्या तर त्याचं मार्केट तुम्हाला कधी जास्त पाहावं नाही लागणार. आणि हे जे वनस्पती आपण म्हणतो आहे अजूनही 75% जे लोक आहे भारतातले या ट्रेडिशनल औषधीच वापरतात. आपण ॲलोपॅथीचं मार्केट खूप मोठं म्हणतो, पण आपण ट्रेडिशनल औषधी वनस्पती 75% जे पब्लिक आहे भारतातली आणि जगातली पण, तर हे या ट्रेडिशनल नॉलेजवरच अजून हे अवलंबून आहेत. आणि हे दरवर्षी आता वाढत आहे. जागतिक बाजारपेठही याची फार मोठी आहे आणि याच्यात बरीच हे होऊन राहिले. निर्यातीत आता भारताला खूप मोठ्या प्रमाणात हे येऊन राहिलं. आता जसं नाईक सरांनी सांगितलं की 28 देशांशी आपला करार झालेला आहे आणि त्यामुळे च्या मार्केटला बराच वाव येतो आहे. आपण जे मार्केट पाहतो आहे त्यात इसबगोल जे आहे ते सगळ्यात मोठ्या प्रमाणात भारतातून एक्सपोर्ट होतं. त्यानंतर मेहंदी आहे, नंतर मायरोबोलन म्हणजे हिरडाही आपल्या भागात फार मोठ्या प्रमाणात तयार होतो आणि त्यालाही चांगलं मार्केट आहे. कॅशिया टोरा म्हणजे तरोटा आपल्या सगळीकडे आजूबाजूला तयार होतो. आवाज कुठला? तरोटा आपल्याला माहीत आहे की आपल्या शेताच्या धुऱ्यावर, बांधावर, प्रत्येक ठिकाणी किंवा आपण रस्त्याच्या बाजूनी जाताना तरोटा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतो आणि या तरोट्याचं पण खूप मोठ्या प्रमाणात मार्केट आहे. तसेच या ज्या वनस्पती आहे, औषधी वनस्पती, ह्या 9,000 भारतातच याचे हे आहे लायसन्स युनिट्स आहे आपल्या इथे भारतात, ज्या आयुर्वेदिक औषधी मॅन्युफॅक्चर करतात. तर त्यांच्या इथे आणि एवढ्याच अनलायसन्स युनिटही आहे. घरोघरी आपल्या इथे बऱ्याच ठिकाणी वधू परंपरा जी आहे ती औषधी वनस्पती बनवत असतात, त्याच्यापासून औषधं बनवत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे याचं मोठ्या प्रमाणात मार्केट आहे. आणि हे रफ एस्टिमेट याचा अजूनही सरकारने एस्टिमेट काढलेला नाही आहे. ही एक दुर्दैवी बाब आहे की औषधी वनस्पतीचं, पण एक रफ एस्टिमेट 70 बिलियन याचं मार्केट आहे. आणि याच्यात हर्बल इंडस्ट्री 1,77,000 मेट्रिक टन एवढ्या मोठ्या प्रमाणात हर्बल इंडस्ट्री औषधी वनस्पती वापर करतं. तसेच आपल्या जे रुरल हाऊसहोल्डमध्ये आपण जसं हळद आहे, सुंठ आहे, मिरे ह्या पण औषधी वनस्पतीमध्येच येतात आणि त्या पण जवळपास 86,000 मेट्रिक टन याचा वापर होतो. आणि एक्सपोर्टमध्ये याचा 56,500 मेट्रिक टन विकल्या जात आहे औषधी वनस्पती. तर तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल की याचं मार्केट किती मोठ्या प्रमाणात आहे औषधी वनस्पतींचं. आणि या वनस्पती मगाशी सांगितल्याप्रमाणे 80% जवळपास जंगलातूनच येऊन राहिल्या आणि 20% शेतीतून येतात आहे. तर आपण हे सगळेच जण हे लोक सांगतात आहे, पण आपण पुढे जाऊन कोणत्या वनस्पतींची लागवड केली पाहिजे ते मी तुम्हाला जास्त सांगतो. तर या औषधी वनस्पतींचे जर आपण क्लस्टर तयार केले तर या क्लस्टर मगाशी सांगितलं जसं ग्रुप तयार केला आपण आणि क्लस्टर तयार केला याचा, तर याच्यात जसं हिरडा फोडणं आहे, बेहडा फोडणं आहे, आवळा तयार करणं आहे. नुसता तुम्ही आवळा विकायला गेले तर तो आपल्याला 5 ते 10 रुपये किलोनी विकला जातो. आणि जर आवळाकाठी केली तर आज त्याचा 60 ते 70 रुपये किलो मार्केटमध्ये भाव चालू आहे आवळाकाठीचा. तसंच बेल आपल्या इथे प्रत्येकाकडे बेलाचे झाडं असतातच, तर त्याचं बेलगिरी तयार करून जर आपण विकली तर ती साधारण 32 ते 35 रुपये किलोनी विकल्या जाते बेलगिरी. तर अशा प्रकारे जर आपण थोडंसं त्याचं प्रोसेसिंग केलं या औषधी वनस्पतींचं, हिरडा नुसतं तुम्ही विकायला गेले तर तो साधारण तुम्हाला 8 ते 10 रुपये किलो विकला जाईल. पण त्याचा छिलका बी काढून जर विकायला गेले तर तो तुम्हाला 24 ते 28 रुपये किलो सध्या त्याचा मार्केट रेट चालू आहे. म्हणजे आपल्याला थोडंसं त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन करून विकता येईल या वनस्पती. तसंच आस्वन यंत्र, जसं काही वनस्पती गवती चहा आपण माहीत आहे, तर गवती चहाचा समजा एक 10-15 शेतकऱ्यांनी मिळून गवती चहा लागवड केली, सिट्रोनेला लागवड केली, तर त्याचं आस्वन यंत्र एका ठिकाणी तयार केलं आणि त्याचं थोडंसं ऑइल काढून जर आपण विकलं तर यालाही फार मोठ्या प्रमाणात मार्केट आहे आपल्या इथे. तर तसेच याचे वनौषधी आपण तणांमधून पण काढू शकतो. मगाशी जसं काटे मॅडमने सांगितलं, मी त्याचं तुम्हाला नंतर दाखवेल कोणत्या वनस्पती आपल्या शेतात होतात.
तर आणि कुंपणाला लावूनही आपण करू शकतो. आम्ही एक हे तयार केलं आहे की कुंपणाला साधारण 10 फुटाचा आपल्या शेताचा एका एकरचं कुंपण घेतलं आणि त्यात काही आपण वनस्पती लावल्या, औषधी वनस्पती, तर आपल्याला एक 4 ते 5 वर्षानंतर कमीत कमी 60 ते 70 हजार त्या 10 फुटाच्या कुंपणापासूनच मिळू शकतात. आणि एक लाईव्ह चांगलं कुंपणही तयार होतं आपल्या शेताला. म्हणजे 10 फुटाचं असं आपण फक्त शेताचं कुंपण तयार करायचं, म्हणजे शेत तुमचं धुरा आमचा, अशा प्रकारची एक संकल्पना जर आपण राबवली तर याच्यात आपण शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. तसेच बचत गट वगैरे तयार करून आपण जर याची लागवड केली तर त्याच्यातही चांगले हे होऊ शकतं. आता नेहमी मागणी असणाऱ्या वनस्पती कोणत्या बाजारात की तुम्हाला विकायला प्रॉब्लेम नाही जाणार, तर या वनस्पती आहे आवळा, हिरडा, बेरडा, अश्वगंधा, अडुसा, चिरायता, गुगुळ. या जर तुम्ही लावल्या तर तुम्हाला विकायला याचा प्रॉब्लेम नाही येणार. तसंच पडीत जमिनीत कोणत्या वनस्पती लागवड करू शकता, तर तुम्हाला इथे दिसेल की खैर, बेल, शिकाकाई, आवळा, करंज, जांभूळ, अर्जुन, या अशा बऱ्याचशा वनस्पती आहे ज्या तुम्ही पडीत जमिनीतही तुमच्या लागवड करू शकतात. काही जण म्हणतात आमच्या गोटाळ जमिनी आहे, काही मुरमाड जमिनी असतात, तर अशा ठिकाणी या वनस्पती येऊ शकतात. आणि त्याची जर आपण व्यवस्थित लागवड केली तर याची पण आज मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कारण बऱ्याच वनस्पतींच्या साली आपल्या आयुर्वेदिक इंडस्ट्रीला लागत असतात. जसं खैर आहे, नंतर सीता अशोक आहे, जांभूळ आहे, अर्जुन आहे, अशा बऱ्याच वनस्पतींच्या साली लागत असतात. आणि या साली आजकाल कंपन्यांना मिळत नाही आहे चांगल्या प्रकारच्या. तरी या वनस्पतींच्या जर आपण लागवड केली आपल्या शेताच्या बांधावर किंवा दुऱ्यावर, तर याची पण मोठ्या प्रमाणात मागणी पुढच्या पिढीमध्ये येणार आहे. कारण काय, आता नवीन नवीन कायदे येऊन राहिले. बायोडायव्हर्सिटी ॲक्ट आला आहे आता, नंतर फॉरेस्ट जंगलामधून पण औषधी वनस्पती तोडायला बंदी होऊन राहिली आहे. तर या कायद्यांमुळे आता कंपन्यांना आपल्या शेतकऱ्यांशिवाय पर्याय राहणार नाही. कारण जंगलात तर जाऊ देत नाही, आता शेतकऱ्यांशिवाय आपल्या कंपन्यांना पर्याय नाही आहे. आणि शेतकऱ्यांनी जर हे आतापासून आपली तयारी केली तर जसं आपल्याकडे संत्र्यासाठी ठेकेदार येतात, संत्र्याचे आपण बगीचा लावतो, तशा हिरड्याचा बगीचा लावला, आवळ्याचा बगीचा किंवा अशा वेगवेगळ्या वनस्पतींचे बगीचे लावले आपण, तर कंपन्या तुमच्याशी येत्या 4-5 वर्षातच तुम्ही पाहाल की या कंपन्या शोधतील असे शेतकरी की ज्या कोणाकडे हिरड्याचा बगीचा आहे, कोणाकडे दशमुळाचा बगीचा आहे. आणि मग याच्याच बऱ्याचशा वनस्पती आपल्याला शेतीतही आढळतात. या वनस्पती आपण धुऱ्यावर बांधावरही लावू शकतो, शेतामध्ये लाँग टर्म म्हणूनही लावू शकतो किंवा शॉर्ट टर्म वनस्पती पण म्हणूनही घेऊ शकतो. काही जणांची जमिनी पाणी धरून ठेवणारी असते, तिथे पण आपण औषधी वनस्पती लावू शकतो किंवा पडीत जमिनीवरही आपण याचं लागवड करू शकतो. काही वनस्पती आपण आंतरपीक म्हणूनही घेऊ शकतो. तसेच घराच्या अंगणातही आपण बऱ्याचशा वनस्पती लागवड करू शकतो. तर अशा प्रत्येक प्रकारच्या जमिनीसाठी वेगवेगळ्या औषधी वनस्पती असतात. फक्त आपण त्याची स्पीशीची कोणती वनस्पतीची कोणती स्पीशी आपण लागवड करायला पाहिजे आणि कोणाचं मार्केट कोणाकडे आहे हे थोडीशी आपण काळजी घेतली तर तुम्हाला याचा मार्केटिंगचा प्रॉब्लेम येणार नाही. जसं आपण मार्केटिंग करताना थोडीशी क्वालिटीची पण आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे याची, की वनस्पती पानं जसे विकायचे आपल्याला तर ते हिरवे राहिले पाहिजे. मुळं विकायचे असतील तर ते स्वच्छ धुवून वाळवलेले मुळं पाहिजे, वाळवूनही हिरवे पानं पाहिजे आपल्याला. तर काळे पडले, बुरशी लागलेले आपण स्वतःच खात नाही अशा अन्न, तर आपण ते औषधी वनस्पतीमध्ये देऊ नाही शकत. या बऱ्याचशा वनस्पती मी आता तुम्हाला सांगतोय. अश्वगंधा जसं इथे आहे, अश्वगंधाची लागवड केली तर तुम्हाला एकरी 20 ते 30 हजार रुपये फायदा होऊ शकतो. आणि 6 महिन्याचं पीक आहे अश्वगंधाचा. निमच वगैरे साईडला आहे, तुम्ही फेकू म्हणूनही याची फेकू करूनही लागवड करू शकता. आपल्या इथे पेरणी करून लागवड करू शकतो अश्वगंधाची. मी शॉर्टमध्ये घेतो, आपल्याला थोडं फास्ट जायचं आहे. अश्वगंधाला खूप मोठ्या प्रमाणात मार्केट आहे आणि याचा बाजारभाव साधारण 150 ते 200 रुपये किलो आहे. अश्वगंधाचे असे मुळं असतात, ते मुळं मार्केटमध्ये विकल्या जातात. तर अश्वगंधाची शेती तुम्ही मोठ्या प्रमाणात केली तरी पण त्याचं मार्केट तुम्हाला मिळतं. दुसरी वनस्पती आहे तुळस. ही तुळस आहे आपली कृष्ण तुळस. तुळशीची पण लागवड करू शकता तुम्ही. मगाशी जसं सरांनी सांगितलं 3 महिन्याचं तुळशीचं पहिली कापणी येते, नंतर दर 2 महिन्यांनी तुम्हाला कापणी मिळते तुळशीची. तर तुळसही आपण एका एकरमध्ये जवळपास 1500 किलोपर्यंत वाढलेली मिळते आपल्याला आणि त्याला 35 ते 40 रुपये किलो त्याला बाजारभाव पण मिळू शकतो आपल्याला तुळशीला. तसं गुगुळ आहे. गुगुळाचं जर आपण हे गुगुळ आज जो आहे
त्याचा गोंद जो आहे तो 1,000 रुपये किलोनी आज मार्केटमध्ये विकला जातो. आणि हे गुगूळ सगळं आपण आयात करून राहिलो आज बाहेरून. आपल्या इथे तर गुगुळाची जर मोठ्या प्रमाणात लागवड केली तर गुगुळाचं पण एक चांगलं, फक्त 8 वर्षांनी त्याचं उत्पन्न येतं, पण त्याला सबसिडी पण चांगली देत आहे मेडिसिनल प्लांट बोर्ड. जवळपास 75% सबसिडी देते गुगुळाच्या लागवडीसाठी. सांगतो मी. पहिले तुम्हाला हे लागवडीचं बद्दल कोणकोणत्या करू शकतो त्याचं सांगतो. नंतर ही मंडूकपर्णी आहे. जसं आपण आपल्या घरी लॉन वगैरे लावतो तशी मंडूकपर्णी, ब्राह्मी पण म्हणतात याला. तर या मंडूकपर्णीची पण आपण लागवड करू शकतो घरी. जसं आपण लॉन लावतो तसं 1 फूट बाय 1 फुटावर याची लागवड करतात पहिले, आणि मग नंतर ते फैलतं पूर्ण. तर याचं नंतर दर 2 महिन्यांनी आपल्याला कटिंग मिळतं. पहिलं कटिंग 6 महिन्यांनी, नंतर दर 2 महिन्यांनी. हे पण आपल्याला जवळपास 15 ते 20 क्विंटल आपल्याला एका एकरमधून मिळू शकते. आणि एकदा लागवड केली की 3-4 वर्ष आपल्याला हे प्लांट चालतं. आणि याचा आजचा भाव जवळपास 70 ते 80 रुपये किलो मार्केटमध्ये चालू आहे मंडूकपर्णीचा. मी शॉर्टमध्ये घेऊन राहिलो. ही जलब्राह्मी आहे. ज्यांच्याकडे खूप पाणी असेल, जे पाणी साचणारी अशी जमीन असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही जलब्राह्मीची पण लागवड करू शकता. ही अशी त्याची लागवड होते जलब्राह्मीची. याच्यातूनही तुम्हाला जवळपास 70 ते 80 हजार उत्पन्न मिळू शकतं एका एकरमध्ये. याला पाणी भरपूर, तुम्ही अगदी पाण्यात ठेवली ही वनस्पती तरी पण चालते. पाषाणभेदचं आजकाल खूप मोठ्या प्रमाणात लागवड चालू आहे इथे शेतकऱ्यांमध्ये. तर ही पाषाणभेदची लागवड आहे इथे. पाषाणभेद जर आपण लागवड केली तर एका एकरमध्ये जवळपास आपल्याला 5 ते 6 क्विंटल वाळलेल्या मुळ्या मिळतात याच्या. आणि त्याचा 100 रुपये किलो मार्केट रेट सध्या चालू आहे पाषाणभेदचा. काही कंपन्या इथे ओलं पाषाणभेदही विकत घ्यायला तयार आहे आता. 9 ते 10 रुपये किलो ते ओलं पाषाणभेद विकत घेतात, ओल्या मुळ्या. हे पाषाणभेदची लागवड आहे इथे. या अशा त्याच्या मुळ्या असतात, या ओल्या आहे, आणि हे वाळलेले त्याचे मुळं इथे दाखवलेले आहेत. त्यानंतर वेखंड नावाची वनस्पती आहे. ही पण पाण्याच्या ठिकाणी, ज्यांच्याकडे पाणी चांगलं आहे ते वेखंड लागवड करू शकतात. हे वेखंडाची, आपल्या धानाची जशी शेती आहे तशीच वेखंडाची शेती आपण करू शकतो. हे वेखंडाचं शेती आहे. हे वेखंड काढलेलं आहे शेतातनं आणि मार्केटमध्ये जातं ते असं वाळलेलं वेखंड लहान तुकडे करून त्याला वाळवावं लागतं. आपण आता डिटेलमध्ये घेत नाही आहे, मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो आहे. नंतर तुम्ही प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपण डिटेलमध्ये सांगता येईल. हाँ, और कुछ भी सवाल रहे तो आप इनसे पूछ सकते हैं बाद में. अभी हमारे पास समय काफ़ी कम है. हमारे एक और वक्ता को भी अभी सुनने का है. तर अशा बऱ्याचशा वनस्पती आहे आणि बरेचसे तणं पण जे आहे. मी एक शॉर्टमध्ये तण फक्त. आता हे अतिबला म्हणून एक आहे. हे आपल्या शेतात, प्रत्येकाच्या शेतामध्ये असतं. याचे मुळं विकल्या जातात. दुसरी ही बावची म्हणून एक वनस्पती आहे. ही पण आपल्या प्रत्येकाच्या शेतामध्ये येते. याच्या मोठ्या प्रमाणात बिया विकल्या जातात बावचीच्या. रानवांगी आपण पाहतो आपल्या उकिरड्यावर वगैरे बऱ्याच ठिकाणी उगवलेली राहते ही रानवांगी. तर याचेही मुळं सध्या मार्केटमध्ये मुळं याचे विकल्या नाही जात, तर त्याच्याऐवजी साध्या वांग्यांचे मुळं कंपन्यांना मिळत आहेत. जर आपण ही वनस्पती दिली तर बऱ्याच कंपन्या आपल्याकडे याच्याचंही बायबॅक करू शकतील. गुळवेल आपल्या प्रत्येकाच्या शेताच्या धुऱ्यावर, कडुलिंबाच्या झाडांवर वगैरे ही गुळवेल वनस्पती आपल्या तिथे आढळते. आपण थोडंसं लक्षपूर्वक जर पाहिलं, जसं मगाशी काटे मॅडमनी सांगितलं, तर आपल्या या वनस्पती आपल्याला बरंचसं उत्पन्न मिळवून देऊ शकतात. ही गुळवेलही 25 ते 30 रुपये किलो विकल्या जाते मार्केटमध्ये. याचे लहान तुकडे करून जर विकले आपण, हे इथे दाखवले असे तुकडे करून विकावे लागतं. ती हे कुटज आहे, मेहंदी आहे, बेल मगाशी मी सांगितलं, बेलही आपण विकू शकतो. कळलावी बऱ्याच लोकांच्या धुऱ्यावर ही वनस्पती येते. याच्याही बिया जवळपास 700 ते 800 रुपये किलोनी विकल्या जातात. याच्या बिया असतात. भुईआवळा, आता तुम्ही कुठेही बाहेर निघाले तर ही भुईआवळा वनस्पती दिसते. याची आता कर्नाटकमध्ये वगैरे मोठ्या प्रमाणात शेती होऊन राहिली. लिव्ह 52 मधला एक इन्ग्रेडियंट आहे हा भुईआवळा. आणि ह्या भुईआवळ्यालाही 35 ते 40 रुपये किलो. आपल्या प्रत्येकाच्या शेतामध्ये ही वनस्पती आहे, पण आपण याच्याकडे लक्ष देत नाही. चित्रक ही पण धुऱ्यावर येते.
एरंडीचे मुळं औषधी कंपन्या विकत घेतात. नागरमोथामुळे बरेच शेतकरी परेशान असतात, त्याचेही कंद विकले जातात नागरमोथ्याचे. लवी लवी जे म्हणतो आपण त्याला.